नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये जो छोटासा पार्ट राहिला होता तो आता मी इथं कंप्लीट करणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाईपला एका साईडने क्लोज केली होती आणि त्याच्यामधून एअर कॉलम वेव्स तयार केले होते. बरोबर, एका साईडनं पॅक आणि एअर कॉलम तयार केले होते आणि त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन याची इक्वेशन तयार केली होती आणि ती आपल्याला ऑड मल्टिपलमध्ये भेटली होती कोणाच्या फंडामेंटलपेक्षा. आता काय करायचं आहे, पाईपला आपल्याला क्लोज ॲट वन एंड आहे. पाईप ओपन ॲट बोथ एंड. जर पाईप दोन्ही साईडने ओपन असेल, ही बघा अशी पाईप जर दोन्ही साईडने ओपन असेल तर कुठल्या फ्रिक्वेन्सी तयार होती. आता पाईप दोन्ही साईडने ओपन आहे, ओके, आणि याच्यात मला एअर कॉलम तयार करायचा. ऐकायला येते का बघा. आय होप तुम्ही बहिरे नसाल. ओके, तर हा पहिला पाईप आहे. आता आपण काय शिकलो होतो, ओपन एंडला अँटी नोडच तयार होणार. दोन्ही साईड ओपन आहे, अँटी नोडच तयार होणार. मग इथं एक अँटी नोड, इथं एक अँटी नोड, याचा अर्थ मध्ये नोड तयार होणार. मध्ये नोड तयार करूया. टक 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 टक. इथे अँटी नोड, इथे अँटी नोड, मध्ये नोड झाला. ओके, एक काम करूया, याच्यात दोन अँटी नोड तयार करूया. टक 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 टक. असा याच्यात तीन अँटी नोड तयार करूया. वन द यार नार. टक 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 टक. तीन अँटी नोड झाले. याच्यात 1 2 3 याच्यात चार करूया. 1 2 3 4. टक 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 डुक 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 डुक. याच्यात तयार झालेत. याचा एक नोड, दोन नोड, तीन नोड आणि चार अँटी नोड. ओके, आता मज्जा बघा. तर फंडामेंटल तयार करतो. ओके, आता याची वेवलेंथ बघा. हा हाफ आहे, हा म्हणजे λ/4. λ/4 आणि λ/4 टोटल झाली λ/2 झाली. ओके, देअरफॉर L इज इक्वल टू λ/2. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2L. 2ला इकडे जाऊन मल्टिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला काय, स्पीड ऑफ साऊंड V इज इक्वल टू N लॅम्बडा. N इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाला इकडे याला डिवाइड केला. N इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय 2L. V अपॉन 2L. दिस इज युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. डे यू गॉट इट. ओके, आता इथं बघा, इथं आपण वेवलेंथ मोजूया. वेवलेंथ मोजा मोजा मोजा. λ/4 λ/4 प्लस हा आहे अर्धा 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 λ/2 प्लस हा आहे λ/4. हा अर्धा हा अर्धा. ओके, λ/4 आणि λ/4 टोटल किती आहे λ/2. हां, हे दोघं λ/2. λ/2 आणि λ/2 म्हणजे टोटल एक वेव तयार होते, म्हणजे ही पूर्ण वेव आहे. ओके, देअरफॉर L इज इक्वल टू लॅम्बडा. परत कॉपी करा. स्पीड N लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी, फास्ट फ्रिक्वेन्सी V अपॉन लॅम्बडा. N1 V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय L. इथे L ठेवला. आता बघा मित्रांनो, मी ॲडजस्टमेंट काय करतो ते बघा. V अपॉन 2L N आहे, पण V अपॉन नुसता L आहे. इथे समजा मी 2ने मल्टिप्लाय केलं आणि वरती पण 2ने डिवाइड केलं तर काय तयार होईल, तर याची व्हॅल्यू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एवढी होईल. N इज इक्वल टू V अपॉन 2L म्हणजे नुसता N आणि हा 2 पुढे आलेला. ओके, पुढे बघूया. इथे बघा λ/4 प्लस हा λ/2 प्लस λ/2 प्लस हा λ/4. हे दोघं मिळून एक लॅम्बडा तयार करतील आणि हे दोघं मिळून λ/2 तयार करतील आणि टोटल 1 आणि 1/2 3/2 तयार होईल. मग याची लेंथ किती, 3λ/2. समजलं सगळ्यांना. ओके, देअरफॉर लेंथ ऑफ द एअर कॉलम इज इक्वल टू 3λ/2. देअरफॉर लॅम्बडा 2ला इकडे आणा, हा 2L. 3ला डिवाइड करा, हा 3. ही झालेली आहे लॅम्बडाची व्हॅल्यू तयार झालेली आहे. परत तोच फॉर्म्युला. आता सेकंड फ्रिक्वेन्सी, सेकंड ओव्हरटोन V अपॉन लॅम्बडा. V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय 2L अपॉन 3 N2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर अपॉन का अपॉन वरती जाऊन तुफान, अपॉन का अपॉन वरती जाऊन तुफान 3 वरती गेला.
3v अपॉन 2l. पण v अपॉन 2l काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सारखं सारखं तेच भेटतंय. देअरफॉर 3n, n2 ची व्हॅल्यू येणार 3n. तसंच तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. याच्यात किती येतील? एक वेव इथून तयार झाली, एक वेव म्हणजे लॅमडा. ओके, लॅमडा बाय 4, लॅमडा बाय 4 किती होणार? प्लस लॅमडा बाय हाफ, लॅमडा बाय 4, लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 4. हे दोघं मिळून एक तयार होईल. ओके, हे दोघं मिळून अर्धा तयार करतील. हे दोघं मिळून एक तयार करतील, हे दोघं मिळून अर्धा तयार करतील. आणि हा प्लस लॅमडा बाय 2. आणि हे दोघं मिळून लॅमडा आणि लॅमडा किती होणार? एक लॅमडा. म्हणजे इथं किती तयार होत आहेत? 2 लॅमडा तयार होत आहेत. म्हणजे 2 वेवलेंथ तयार होत आहेत सगळी ॲडजस्टमेंट केली तर. आणि याचं जे फायनल आन्सर येईल ते किती येईल बघूया. n3 इज इक्वल टू v अपॉन लॅमडा. n3 इज इक्वल टू v अपॉन लॅमडा. आता l इज इक्वल टू 2l आहे. मग 2 लॅमडा इज इक्वल टू, कुछ तो गलत हुआ है. लॅमडाची व्हॅल्यू किती आली? l ची व्हॅल्यू l इज इक्वल टू 2 लॅमडा. मग लॅमडाची व्हॅल्यू l अपॉन 2. लॅमडाची व्हॅल्यू कुठं लिहू? इथं लिहितो. लॅमडाची व्हॅल्यू l इज इक्वल टू 2 अपॉन लॅमडा. देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू l बाय 2 होणार. ओके, लॅमडाची व्हॅल्यू किती? l बाय 2. आता इथं लॅमडाची व्हॅल्यू लिहितो l अपॉन 2. 2 वरती गेला 2v अपॉन l. ओके, आता खाली काय पाहिजे? 2l पाहिजे. पण इथं 2l आहे का? नाही. मग इथं मी 2 ने मल्टिप्लाय केलं, मग वरती पण 2 ने मल्टिप्लाय. n3 इज इक्वल टू 2 2 4. v अपॉन 2l म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही. आता याच्यावरून एक गोष्ट ऑब्झर्व होते. जर पाईप दोन्ही साईडने ओपन असेल तर सगळ्या फ्रिक्वेन्सी येतात 2, 3, 4, 5, 6. म्हणजेच काय? इफ पाईप इज ओपन ॲट बोथ एंड देन ऑल फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, देन ऑल ओव्हरटोन्स आर फाउंड. सगळे ओव्हरटोन असतात, कुठला मिस नसतो. पण एका साईडनं बंद असेल तर फक्त ऑड मल्टिपल असतात. समजलं? हा बघा फंडामेंटल. ऐकलं ते? नाही आलं? सेकंड, आवाज बदलला. थर्ड, एवढी लॅमडा आहे, एवढी वेवलेंथ आहे, आवाज बदलला. नेक्स्ट, आवाजामध्ये चेंज होतो का? याच्यामध्ये बनणारे एअर कॉलम चेंज होत जातात, त्याच्यामुळे आवाज पण चेंज होतो. मला वाटतं तुम्हाला हे लेक्चर कळलेलं आहे. कळलं नसेल तर परत रिपीट बघा. ज्याला हे डायग्राम काढता आले आणि हे लॅमडा 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 खेळता आलं त्यांना हे फायनल इक्वेशन पण नक्कीच तयार करता येईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण व्हायब्रेशन इन अ स्ट्रिंग. दोन दांडके घ्यायचे, मध्ये झूम करून दोरी बांधायची आणि त्याला छेडायची आणि कशी व्हायब्रेट होती बघायची आणि त्याची इक्वेशन बनवायची आपण. ओके, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पढाई करते रहो.